वाल्मिक कराडला केस पोलीस स्टेशनमध्ये आणलं आहे। मकोका अंतर्गत अटकेची प्रक्रिया पूर्ण करून त्याला थोड्याच वेळात केस कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सहभागी असल्याचा ठपका ठेवत वाल्मिक कराडवरती मकोका लावण्यात आलाय। वाल्मिक कराडच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर केस कोर्टाच्या बाहेर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येते। आज दुपारपर्यंत इतर प्रकरणातील पक्षकारांना प्रवेश दिला जात नाहीये। कोर्टाचे नियमित कामकाज सुरू आहे, फक्त वकील आणि कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जातोय। केस कोर्टाच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि प्रत्येकाची तपासणी करूनच कोर्टाच्या आवारात सध्या सोडलं जातंय। दरम्यान केस कोर्टाच्या गेटवर वकील आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला। कोर्टात जाताना पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या तपासणीवर वकिलांनी आक्षेप नोंदवलाय। प्रवेशद्वारावरती अडवू नका असं वकिलांचं म्हणणं होतं। वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि वकिलांच्या मध्यस्थीने त्यांच्यातला वाद थांबलाय। वाल्मिक कराडच्या अटकेचे परळीमध्ये आज दुसऱ्या दिवशीही परिणाम दिसून येत आहेत। परळी शहरामध्ये अनेक दुकानं आजही बंदच आहेत। शिरसाळा आणि धर्मापुरी या गावांमध्ये कराडच्या निषेधार्थ बंदची हाक देण्यात आलेली आहे। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई झाल्यानंतर त्याचे सगळ्यात आधी पडसाद या परळी शहरामध्ये उमटले। काल दिवसभर परळी शहरामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन होत होते। आज दुसरा दिवस आहे। खरं तर आज कुठल्याही बंदचं आवाहन केलं नव्हतं, मात्र आजही परळी शहरातले अनेक बाजारपेठ बंद आहे। काही ठिकाणी दुकानं सकाळी उघडली गेली आहेत, मात्र धर्मापुरी गाव असेल, त्यानंतर सिरसाळा गाव असेल, हे पूर्णपणे बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्यात। एकूण वाल्मिक कराड यांच्यावर मकोका अंतर्गत जी कारवाई झाली आहे त्याचा निषेध परळीतून होताना पाहायला मिळतोय। आता मी सध्या अब्दुल कलाम आझाद चौकात आहे, ज्याच ठिकाणी परळी शहरातील आपल्याला बाजारपेठ दिसते की काही दुकानं उघडलेली आहेत, काही बंद आहेत आणि सकाळपासूनच कराड समर्थक सुद्धा जमायला सुरुवात झाली। कारण आज पुन्हा एकदा ज्या ठिकाणी वाल्मिक कराड बसून परळीचा कारभार बघायचे त्या जगमित्र कार्यालयामध्येच एक बैठक होणार आहे आणि त्या बैठकीसाठी स्वतः कराड कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत। आता धनंजय मुंडे सुद्धा परळीमध्ये आहेत, तर मग ते यामध्ये सहभाग घेतात अथवा हे सगळी मंडळी त्यांना भेटायला जातील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एक मात्र खरं आहे की वाल्मिक कराड यांच्यावरती काल कारवाई झाल्यानंतर परळी शहरामध्ये जे काही परिणाम दिसत होते ते आत्ताही कायम आहेत। परळीमध्ये शांतता असली तरी ती तणावपूर्ण शांतता आहे। आज परत बैठकीमध्ये कोणता निर्णय घेतला जाऊ शकतो आंदोलनासंदर्भातला आणि एकूण वाल्मिक कराड यांच्या कारवाई संदर्भातला कुटुंबीय कायम मागणी करत आहे की राजकीय सूडबुद्धीतून आता अथवा जातीय देशातून त्यांच्यावर कारवाई होते। यापुढे या आंदोलनाची काय दिशा ठरेल अथवा कशा प्रकारे यापुढे कराड समर्थकांची भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, परळी, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।